प्रयत्न केला. जिथं आपल्याला मतदान राज्य नाही तिथले राज्य कमी होत आहे आणि तिथले मतदारसंघ कमी होऊन दुसरीकडे वाढत आहे. अशा प्रकारची रणनीती करण्याचा प्रयत्न होत होता, त्याला विरोध लोकांनी केलेला आहे. महिला विधेयकाला कोणी विरोध केलेला नाही. एक मताने महिला विधेयक मंजूर झालेलं होतं. मग डिलिमिटेशन बाजूला ठेवून महिला विधेयक तुम्ही मंजूर करावं आणि त्या आहेत त्या लोकसभेच्या जागेमध्ये महिला विधेयकाच्या माध्यमातून आरक्षण देण्यात यावं. हा माझा विरोधच नाही ना, परंतु नाव द्यायचं महिला विधेयकात आणि त्याच्या पाठीमागे डिलिमिटेशन करायचं आणि परत पुढची 5 वर्षाची सत्ता कशी बळवायची याचं रणनीती ही त्यामधली आहे, म्हणून त्याला विरोध झालेला. मीना भगवंतरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता नियुक्ती करण्याचा जवळपास निश्चित झालं. फडणवीस यांनी त्या संदर्भात लवकरच आदेश पण प्राप्त होतो. त्यांच्या नियुक्तीकडे कसं वाटतं? मी त्या नियुक्तीचं अभिनंदन करेन. शेवटी अशा सक्षम असलेल्या नेतृत्वाची तिथं गरज होते. त्यांनी केलेलं मागच्या काही वर्षापासून त्या सेवेत होत्या, त्यांनी केलेलं कार्य हे गौरवास्पद होतं आणि मला वाटतं एक चांगल्या अधिकारी या अध्यक्ष पदावर गेल्यानंतर सध्या राज्याच्या ज्या काही घटना घडत आहेत किंवा ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था ते अगदी दौडे निघालेले आहेत, भीती राहिलेली नाही, प्रशासनाला वापरून घेतलं जाणार, प्रशासन डिप झालेलं आहे. तिथं एक चांगल्या अशा प्रकारच्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, तर तुम्ही अभिनंदन. पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची लिस्ट द्या अगोदर आम्हाला, नक्की कोण अध्यक्ष आहे कोण काय. कारण आतापर्यंत कुठल्याही पत्रकाराला तुम्ही प्रदेश अध्यक्षाच्या ऑफिसात नेतृत्व करता, तुम्ही येत असताना कुठल्याही पत्रकाराला ही माहिती होत नाही की प्रदेश अध्यक्ष येत आहे तर नक्की जिल्हाध्यक्ष कोण आहे, तुमची समिती नक्की काय करते, पक्ष काम करतोय का हे सांगा. ते त्याच्यासाठी चालू आहे. नाही मग ते काहीच नाही. तुमची ऐका, तुमची सूचना घेऊनच मी आलेलो आहे. मला अध्यक्षापासून शेवटच्या कार्यकर्त्यामध्ये जो पदाधिकारी आहे, जो पक्षाचं काम करणार आहे त्याला मी पदावर ठेवणार आहे, बाकीच्यांना बाजूला करणार. पण आता महापालिकेमध्ये तर आपण बघितलं पक्ष आता नक्की काय करत होते. दादा त्यावेळेस तर दादा होते, आता तर दादाही नाही. विषय असा आहे, मी मगाशी यांनी प्रश्न विचारला तेच सांगितलं की पक्षाची भूमिका करत असताना अजितदादा असताना काही ठिकाणी आघाडीत करण्याचा त्यामुळे आम्हाला शेवटच्या क्षणाला निर्णय घेतल्यामुळे थोडासा नगरपालिका नगरपालिकेला आम्हाला निर्णय घेताना अडचण निर्माण झाली. शेवटच्या क्षणाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येणार. आम्ही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काम करतो. काही लोक पक्षाचे मग उमेदवार देत असताना साथ दिला पाहिजे, त्याला थांबवा, जो निवडून येणार आहे त्याला पण आम्हाला थांबवावं लागतं. अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या. म्हणूनच आता आम्ही स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचा पहिला प्रयत्न करणार आहोत. आमच्या ताकदीवर आम्ही उभं राहिलो तर पुढे आम्ही चर्चेला प्राधान्य देऊ शकतो. यामुळे आपण काम करणार आहोत. पण नगरपालिकेच्या निवडणुकीला अपयश आलंय, फार मोठ्या प्रमाणात यश आलं, मी कबूल करतो. परंतु मला वाटतं की पक्ष 1999 सालापासून स्थापन झाल्यापासून कायम सत्तेत राहिलेला होता. आज विरोधात राहिलो म्हणून लगेच आपण परत सत्तेत आलो पाहिजे ही स्वप्न पाहण्यापेक्षा 2029 ला सत्तेत कसं यायचं यासाठी आपण बैठक घेतोय. तुम्हाला रिझल्ट मी 100% पाहायला तुम्हाला भेटेल. अजून द्या वार्तालाप करायला संबंधित आहे. कोणता पदाधिकारी पत्रकारांना बोलवतो, कोणते कार्यक्रम होता, बरोबर आहे. या वेळेला पुढच्या वेळेला त्याची दुरुस्ती करतो. तुम्हाला रिस्तर अध्यक्ष बोलवणारा अध्यक्ष आहेत ते बोलवतील, म्हणजे तुमच्या फायद्याचे आमच्या पत्रकारांशिवाय आम्ही वाढू शकत नाही. राष्ट्रवादी आम्ही बघितलेलं, राष्ट्रवादीचे आमदार इथे होते. त्यानंतर महापौर आमदार राजवर्धन कदम मांडेच्या माध्यमातून बसवली होती. 2 नंबरचा पहिल्या नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी होता. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काय म्हणजे शरद पवारांचं राष्ट्रवादी पक्षाचे आहेत की नाही पदार्थ. मी तेवढ्यासाठी चालवलेलो आहे. असं आहे, पक्ष बोलला, पक्ष तुटला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात नाही कोण नेता आहे मला सांगा. डोळ्यामध्ये सगळे राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या माध्यमातून मोठे झाले नेते कोण आहे तिथे? ही सगळे राहिलेत ना, ही खरे नेते आहेत माझे. या नेत्यामुळे आता पक्ष उभा करा, जे फायदेशीर होते, फायदा घेणार होते ते सगळे निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता नवीन नेते उभे करायचे. थोड्या वेळेतच आहे संधी. मी पण आता 8 महिने झालेलो तुम्हाला पक्ष धुळ्यामध्ये चांगले आमदार आणि चांगले नेते उभे करून दाखवले जाऊ पक्ष घ्या. सर दुसरं मुद्दा असा होता की भारतीय संविधानाने ज्या अनुसूचित जातीतल्या
अधिकार भारतातल्या सगळ्या जातींना एससी मध्ये इन्क्लूड केलेला असताना आता एससी मध्ये वर्गीकरणचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात बाहेर येतोय. या वर्गीकरणच्या मुद्द्याकडे आपण पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कसं बघता किंवा याच्याने एससी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे की काय? नाही, असं की प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्याच्यातून मागण्या आंदोलन होत आहे. प्रत्येकाला वाटतं की मी या शेड्यूल मध्ये बसलं पाहिजे. हा निर्णय राज्य स्तरावर होत नाही. राजकारणासाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. तुम्ही लक्षात घ्या की आम्ही आश्वासनं देतो, तुम्हाला हे आरक्षण देतो, तुम्हाला हे आरक्षण देतो, पण त्याचा निर्णय करताना तो देश पातळीवर होत असतो, तो घटनेतून होत असतो. आणि म्हणून ह्यामध्ये वाद निर्माण करायचा, धर्मातून वाद निर्माण करायचा, आरक्षणातून वाद निर्माण करायचा ही प्रथा चालू आहे. आता यामध्ये वर्गीकरण करत असताना आता मला वाटतं जनगणना पण होते, ते जात न्याय होते, जात न्याय होते का काय याच्यावर सुद्धा आज त्या ठिकाणी चर्चा होते. माझं म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टीचा निर्णय हा राज्य स्तरावर होत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जर एखाद्याला एखाद्या जातीमध्ये त्या जातीला वाचवायचा असेल तर तो निर्णय हा केंद्र सरकारचा असतो, तो केंद्रातूनच झाला पाहिजे. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार राज्याला नाही. पण आम्ही काय म्हणतो आणि मागण्या काय होतात याला अर्थ राहणार नाही. त्याचा खुलासा म्हणतात सत्तारूढ पक्षानेच करणं. सर, तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, तुमच्या पक्षाची याच्या संदर्भात काय भूमिका हा माझा प्रश्न. कुठल्या समाजामध्ये की एससी मध्ये वर्गीकरणाचा मुद्दा आज पूर्वी त्याची डेडलाईन पण 31 पर्यंत दिलेली होती, तो कदाचित पुढे टाकण्यात आली आहे. तर आपण आपल्या पक्षामार्फत काय भूमिका घेणार? नाही, पक्षाची भूमिका वर्गीकरण पाकिट वोटिंग आपण म्हणतो ना, पाकिट वोटिंग एससी. नाही, वर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका जी आहे ती पक्षाची भूमिका जी आहे ती जनतेच्या बरोबर आणि तिथल्या लोकांच्या मागणीच्या बरोबर आहे. आमचं म्हणणं आहे वर्गीकरण करण्याच्या संदर्भात अधिकार कोणाचा आहे? विरोधी पक्षाचा किंवा सत्तेच्या एका पक्षाचा अध्यक्षाचा आहे, तो सरकारचा आहे. सरकारने जाहीर करून द्या ना, आम्ही आमची भूमिका जाहीर करू. पहिली त्यांची भूमिका तर पहिली येऊन द्या. मी मागणी काय केली तरी देणार कोण आहे? त्यांनी तर घोषितच केली ना वर्गीकरण करण्यात येईल असं. त्यांनी ते समिती पण गठीत केलेली आहे ना. आमचं काय म्हणणं आहे की शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे हा आमचा प्रश्न आहे. कुठल्या जातीच्या वर्गीकरण? एससी मध्ये बोललो ना तुम्हाला, शेड्यूल कास्ट ऑलरेडी आम्ही विरोध केला विरोध केला म्हणायचं आहे ना. मग तुमच्या पक्षाचे काय वर्गीकरणाचे मी तुम्हाला तेच म्हणतोय. तटकरी साहेबांना पण आम्ही विचारलं होता, मग ते काय म्हणाले? सांगितलं की त्यांना अजून उत्तर दिलं की मला विषय माहिती नाही. वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये मी तेच सांगतो तुम्हाला, परत मी विचारतोय वर्गीकरण कोणी जाहीर करते आता? सरकारने घोषित ते बरोबर आहे. ते घोषित केलेली त्यांनी. इम्प्लिमेंट झालंय का? त्याचा अहवाल मागितला जाऊ आता लागला. किती वर्षापासून आम्हाला मागताय? आपण सुप्रीम कोर्टात तो ज्या वेळा येईल, मी आजही म्हणतो अजून त्याचा झालेला निर्णय नाही. तो ज्या वेळा त्यावेळा आमच्या भाष्य करतो तुम्हाला घेऊन येतो. असा आहे विरोध प्रत्येकाचा. आदिवासी विभागाचं वर्गीकरण असेल, इतर विभागाचं असेल, त्या विभागाची लोक विरोध करणारच आहेत ना. भूमिका सरकारचीच स्पष्ट होऊन दे ना, त्यांना नक्की काय करायचं. स्थानिक पातळीवरचा प्रश्न असा आहे की सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन करायची वेळ येते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सहसा दिसत नाही. आणि इथले स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्यांची नियुक्ती करताना जे व्यक्ती निवडल्या पाहिजे त्या अशा व्यक्ती निवडल्या पाहिजे की जे लॉंग टर्म पिरियड काम करतात, शॉर्ट टर्म काम करणारे लोक येत नव्हते. अशा वेळेला ही संघटना पातळी कशी आपण बांधली होती? मी त्याचबद्दल आढावा घेतला. इथेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिकवणार. मी सांगितलं मेच्या अखेरपर्यंत आम्ही संघटनेच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात फेरबदल करतील, चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊ. संघटना रस्त्यावर उतरलेली लोकांसाठी उतर तुम्हाला पाहायला मिळेल, जे आजपर्यंत नव्हती. कारण काय होतं, आतापर्यंत आम्ही संभ्रमावस्थेत होतो. युती, महाराष्ट्र विकास आघाडी, विलीनीकरण अनेक प्रश्न उभे राहिले होते, त्याला मार्ग निघत नव्हता. आता आम्ही पक्ष धोरण म्हणून आम्ही भूमिका ठरवलेली आहे की या पद्धतीने मागणी करायची आणि कशा प्रकारे आम्ही करायची. सर, स्थानिक राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आंदोलन केले जात होते, मोठ्या प्रमाणात केले जात होते. पण जे काम करत होते ते आता बीजेपीच्या नजर सेवून गेले. त्याच्यामुळे इथे जे कार्यकर्ते नेतृत्व करणारे लोक आहेत ते एक चांगली फळे आहे का नाही आम्हाला बोलायचं नाही. पण मराठी सारख्या माणसाला जर का न्याय दिला तर एक नवीन नेतृत्व उभं राहील आणि जे काही आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय देते, न्याय देण्याचा प्रयत्न करेल. असे काही तुमच्या शिफारस सुद्धा मी विचारले. आजच्या बैठकीत असे काही निर्णय होणार आहेत का? तुमच्या सारख्या शिफारसीचा मी नंतर विचार करतो.
चालेल ठीक आहे त्यांनी राष्ट्रपती पदाने समाजवादी पक्षाचे हा? समाजवादी पक्षाच्या बातमीने म्हटलंय की मुंबईमध्ये आता आमचा आमदार नाही 29 ला तर त्या ठिकाणी आव्हान नाही. प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या तुमच्यावरती भूमिका मांडताना मी सांगेन भिवंडीमध्ये सुद्धा आता आमचा आमदार होईल, गोवंडीमध्ये आमचा आमदार होईल, नागपूरला आमचा आमदार होईल. मला माझी पण अपेक्षा आहे की आमचा आमदार होईल. आणि कारण उशीर झाल्याबद्दल दिलगिरी, पण आपण सर्वांचं सहकार्य राखू ही अपेक्षा होती. चल